नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांच्यामार्फत आजची वॅकन्सी जी आहे निघालेली आहे। या ठिकाणी अर्ज करण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट करायची नाही। परीक्षा देखील तुमच्या ठिकाणी होणार नाही। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत। अर्ज करण्याची शेवटची तारीख 16/5/2025 पर्यंत या ठिकाणी आहे। अधिक माहिती जी आहे या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, शैक्षणिक अर्थ तुमची काय लागणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहे, अर्ज कशा प्रकारे करायचा आहे या संदर्भातील सविस्तर जी काही माहिती आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। अशाच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट जे आहेत आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्यामार्फत जॉब ऑप्शन नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे सहाय्यक तांत्रिक सल्लागार या पदासाठी निघालेली आहे। शैक्षणिक अर्थ जे आहे या पदासाठी तुमचं BE झालेलं असेल किंवा MSc झालेलं असेल एन्व्हायरमेंटल सायन्समध्ये, किंवा त्यापेक्षा अधिक हायर एज्युकेशन क्वालिफिकेशन तुमच्याकडे असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। तुमचा अनुभव या ठिकाणी लागणार आहे। राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ अथवा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ अथवा शासन सेवेतील तांत्रिक व पर्यावरण विषय कामकाजाचा किमान 20 वर्षाचा अनुभव तुम्हाला असणं आवश्यक आहे। प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी किंवा उपप्रादेशिक अधिकारी पदावरील कामकाजाचा अनुभव असल्यास प्राधान्य तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। 65 वर्षापर्यंतची वयमर्यादा तुम्हाला या ठिकाणी आहे। 3 जागा या ठिकाणी निघालेल्या आहे। सर्वप्रथम तुम्ही या ठिकाणी महाराष्ट्राचे नागरिक असणं आवश्यक आहे। संगणक हाताळणी व इंटरनेटचे पुरेसे ज्ञान तुम्हाला या ठिकाणी असणं आवश्यक या ठिकाणी आहे। वयमर्यादा जी आहे तुमची 1/5/2025 रोजी ग्राह्य धरण्यात येणार आहे। कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती ही वॅकन्सी असल्याने कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती तुमची नियुक्ती जी आहे या ठिकाणी केली जाणार आहे। 11 महिन्याच्या कालावधीसाठी नियुक्ती तुमची या ठिकाणी केली जाणार आहे। अर्ज जे आहेत तुम्हाला या ठिकाणी ईमेल ID वरती करायचे आहे। आपल्याला या ठिकाणी ईमेल ID दिलेला आहे, त्यावरती तुम्हाला तुमचे ॲप्लिकेशन फॉर्म जे आहे पाठवायचे आहेत। अर्ज जे आहे त्या ठिकाणी 8/5/2025 पासून सुरू झालेले आहेत आणि 16/5/2025 पर्यंत तुम्ही ईमेल ID वरती अर्ज तुमचे पाठवू शकता। ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। अर्ज करण्याच्या अगोदर संपूर्ण जाहिरात आपण एक वेळ व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतर त्या ठिकाणी अर्ज करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा आणि चॅनलला जर अद्याप आपल्याला सबस्क्राईब केले नसेल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। अशाच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर भेटूया मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।